दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. सिडको मनपा प्रशासनाची प्रभाग क्रमांक 25 मध्ये मान्सून टास्क फोर्सच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी. नाशिक महानगरपालिका प्रशासनाने आज दिनांक 2 जुलै 2026 रोजी नवीन नाशिक सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या वतीने एक मोहीम राबविण्यात आली. यावेळी जनता तेल सेंटर परिसरातील नाला व गटारींची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा, कामटवाडी रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती, सद्गुरू हॉटेल ते कांक्रिया सुपर मार्केट दरम्यान विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम, कामटवाडी रोड ते एकदंत चौक रस्ता कनेक्टिव्हिटी सुरू होणार असल्याने विविध यंत्रणांकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे पुनर्वतीकरण तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मध्ये कचरा अडू नये यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर पाहणी करण्यात आली. मान्सून काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत आणि प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 25 चे नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर आणि नगरसेविका साधनाताई पवन मटाले यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत नगरसेवक मुरलीधर तात्या भामरे, नगरसेविका कविताताई अमोल नाईक, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, बांधकाम उपअभियंता हेमंत पठे, आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे, उद्यान अधिकारी प्रशांत परब, सुशील शिंदे आणि विनीत बिडवाई यांच्यासह नवीन नाशिक सिडको विभाग, उपद्रव शोध पथक प्रमुख शैलेंद्र जाधव, राकेश शिंपी, सुरक्षा सहाय्यक योगेश साळुंके, प्रकाश रामटेके, गजानन पाटील, संदीप पाटील, तुकाराम घुगे, किरण शेवाळे आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.